नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दीनदलितांची सावली रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी रयत शिक्षण संस्थेचे अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ शेठ जितेकर ज्युनियर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम प्राचार्य सौ पुष्पलता ठाकूर मॅडम व पर्यवेक्षिका सौ घोडके मॅडम, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सौ कटके मॅडम, गुरुकुल प्रमुख श्री किरण म्हात्रे सर व विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सर्वप्रथम प्रतिभापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। पद्मभूषण डॉक्टर कर्मवीरराव भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 साली काले गावातून लावलेला रयतेचा वटवृक्ष कहाणी व त्यामागील रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागाची महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने इयत्ता 7वी क च्या वर्गाने वर्ग शिक्षिका सौ खुटारकर HP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी विद्या भोईर हिच्या सूत्रसंचालनात कार्यक्रमाचे नियोजन केले होते। यावेळी विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे कुमारी श्रद्धा बंगाळे या विद्यार्थिनीने सौ लक्ष्मीबाई पाटील यांची वेशभूषा करून आपले मनोगत व रयतेवरील निष्ठा व्यक्त केली। त्यानंतर कुमारी वंशिका म्हात्रे, कुमारी क्षितिजा नाईक, कुमारी दीप्ती गावडे या विद्यार्थिनींनी वहिनीविषयी आपले मत व्यक्त केले। ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख सौ कटके मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा पूर्ण जीवनपट गोष्टी रूपात उलगडून दाखवला। यावेळी वहिनींच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग रयत शिक्षण संस्थेची पताका उंच उंच नेणारा होता हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवत एका स्त्रीच्या डोळ्यातील 2 अश्रूंची किमया काय आहे, ती रयत शिक्षण संस्था कशी निर्माण करू शकते, एका दीन दलित भुकेल्या मुलांसाठी घास भरवणाऱ्या वहिनी वेळेत प्रसंगी अंगावरील सोन्याचा एक दागिना वसतिगृहातील मुलांसाठी मोडत भाऊरावांची प्रेरणा ठरले व स्वतःचा अंत समोर दिसत असतानाही आपल्या वसतिगृहातील मुलांचे पाडव्यानिमित्त तोंड गोड करण्याची इच्छा व्यक्त करणारे अंगावर शहारे आणणारा शेवटचा प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडतात व त्यांच्या त्यागाची आठवण ठेवत आपण सर्वच रयत सेवकांनी आपले बोधचिन्ह वटवृक्षाच्या फांद्या बहरल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादित केले। यावेळी प्राचार्या सौ पुष्पलता ठाकूर मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेतील कामाची पद्धत व विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचे आरोग्य सांभाळण्याची गरज, शिस्तीची गरज याविषयी मार्गदर्शन केले। यानंतर वहिनींच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षकांच्या मदतीने गोड शिरा भरवून त्यांचे तोंड गोड करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, पनवेल।